अगोदर भावना परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ तुमची नागपूरच्या वतीने गट नंबर यांची चर्चा बैठक 10 जानेवारी बाबाच्या निवासस्थानी होत आहे. तर त्याचे साहेब भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. यांना माझ्या प्रणाम. तसेच आपले सद्गुरू महांत्याजी बाबा सुंदरजी उपस्थित आहेत. यांना माझ्या प्रणाम. तसेच आपले वारसी वाराणसी उपस्थित आहे. यांना माझ्या प्रणाम. नाते सेवक सेविका यांना माझ्या नमस्कार. आपण या मार्गात आलो. हर एक सेवक दुखी होते म्हणून आपण या मार्गात आलो. असा एक बी सेवक दुखी आहे ना हा मार्गात आला असं नाही आहे. सर्व दुखी होते म्हणून आपण मार्गात आलो. जेव्हा आपण मार्गात आलो तेव्हा बाबांना मला म्हटलं होतं तू पक्का झालास नाही तर तू आता कार्य देऊ शकतेस. मी बाबाचे शब्द आहे. मी 1972-73 मी पक्का झालो. तेव्हा आपण या दुःखी होतो दुःखाच्या पात्र होतो तेव्हा आपण या मार्गात आलो तर आपण सुखी सुख समाधान झाली. गट नंबर 2 मध्ये मी ज्याच्या बैठकमध्ये जात होतो तेव्हा गट नंबर 2 मध्ये 11 कार्यकर्ते राहते. तर माझं नाव सुचवायला 11 कार्यकर्त्यामध्ये आणि अध्यक्षपदाची हे बी दिला गट नंबर 2 चे अध्यक्ष. जेव्हा मी गट नंबर 2 चे अध्यक्ष होतो त्याच्या बैठक करतो महासन करतो तेव्हा काही सेवकांना माझी चुगली केला असेल मंडळामध्ये. चुगली केल्यानंतर मदत करणं मला फोनवर बोलवलं. म्हणजे तुमची कंप्लेंट आहे म्हणते. मी म्हणजे कशाबद्दल तुम्ही या म्हणते. कुठे येऊ आश्रममध्ये येऊ निवासस्थानमध्ये आपल्या या मंडळामध्ये नाही आश्रममध्ये या म्हणते. आमचे 11 कार्यकर्ते आहे म्हणलं तर 11 जण येऊ का या नाही म्हणते. आणि वाघ तिने माझी कंप्लेंट होती आनंद वाघ आणि माहिती. तर ठीक आहे म्हणलो. तर आम्ही किती वाजता येऊ तर 12-12:30 या म्हणते. आम्ही 12:30 पोहोचलो त्याची. तेव्हा आमच्या पुकारा 3:15 वाजता झाला. पुष्कर सेवकाचे आश्रममध्ये पुष्कर सेवकाची कंप्लेंट होती. तेव्हा आम्ही गेलो तर आम्हाला दोघांनीच बोलवलं वाघला आणि मला दोघांनी. बाकीचे 8 जण बाहेरच राहिले. मला ते विचार लागला तुम्ही म्हणते कार्य देता म्हणते. मी म्हणजे हो बाबांना सांगितलं आहे बाबाच्या शब्दावर मी कार्य देतो. जेव्हा मार्गात आलो तुम्ही बाबाला शब्द पण तू आता कार्य देऊ शकता. ठीक आहे भाई. तर तो तुमचे नाव म्हणते मंडळामध्ये आहे म्हणते कार्यकर्त्यामध्ये. मी म्हणजे मी तर गेलोच नाही मंडळामध्ये नावच नाही दिलं मी कार्यकर्त्यामध्ये. नाही तुमचं नाव आहे म्हणते कार्यकर्त्यामध्ये तर तुम्ही फोटो मंडळातून घेत जा म्हणते. कार्य घेता येतो पण मंडळातून फोटो घेत जा. मी तर असं नाही म्हणतो. जेथून कार्य घेतो आले सेवक बाबाच्या निवासस्थान घेतो ते म्हणते तू देऊन दे कार्य. मी कार्य घेतो पक्के देतो कच्चे देतो आणि पक्के देतो. तेव्हा फोटो तेथून घेतो मी. ते गलत आहे म्हणते. तू कसं गलत आहे नाही म्हणते. तुमच्या मंडळात नावाचा मंडळातून फोटो घेत जा म्हणते. तुम्ही सर्व म्हणता मी तेथून देतो कार्य तेथून फोटो घेतो. आज तुमची काय अडचण आहे ते माहीत नाही मला. तुमच्या तुम्ही पाहत बसा. तर म्हणते तुम्ही मंडळात नावाचं मंडळात फोटो घेत जा. मी म्हणजे सगळं कबूल आहे तुमचे. पण माझा एक प्रश्न आहे. तुम्ही म्हटला विचारला मी जेथून मानतो तेथून घेतो मी. माझा एक प्रश्न आहे म्हणलं तर कोणता म्हणते. माझं का विचारलं की बाबांना भगवंताची प्राप्ती निवासस्थानावरून केली तर मंडळातून केली याला मला उत्तर पाहिजे. बाबांना भगवंताची प्राप्ती निवासस्थानातून केली तर मंडळातून केली ते नाव सांगा म्हणते. माने म्हणते ते नाव सांगा म्हणजे का. मग तुम्ही जसं मान तसं मी करीन का. बाबाचे जो शब्द आहे त्याने तोडून दिलं तुमच्या शब्दाला मी हे करून का नाही म्हणतात. तुमचं नाव कापून घ्या तर कापून घ्या म्हणलं. काही फरक नाही पडत. तेव्हा तो मग 15 दिवसामध्ये मला नोटीस आला तुमच्या मंडळातून नाम कापलं. ठीक आहे म्हणे.  मग वाघले उठवला, आनंद वाघले
आनंद म्हणते कसे करते बोलला तुम्ही मंडळातून फोटो मंडळातून तू खराब झाली मंडळातून का नाही घेतल्या फोटो तो आनंद म्हणते माझी खराब झाली बाबाच्या निवासातून घेतलं होतं दुसरी बदलावलं तुम्हाला नाही पडलं सर ते फोटोची भगवंता एकच आहे कुटुंब एकच आहे फोटो एकच आहे सकाळची विनंती एकच आहे सायंकाळची प्रार्थना एकच आहे फरक तर काहीच नाही आहे तर तुम्हाला नाही पडत असाल तुम्ही या म्हणते तुम्हीच काढा आणि तुम्हीच लावून द्या कोणती लावता तर मी काय हात लावत नाही तुमची अडेदाई आहे म्हणते अडेदाई काय म्हणते तुम्हाला नाही पटलं तुम्ही या ना काढा ना आणि तुम्हीच लावून द्या जो काय लावायचं तर असे आपल्याला म्हणजे गुमराह करून राहिले मंडळाचे लोक म्हणजे कोणी बन आता भगवंताला एक विनंती करतो भगवंता सर्व एकत्र आले पाहिजे सेवक सेवकीने मंडळ असो या निवासस्थान असो एकत्र आले पाहिजे सर्व सेवकाला सद्बुद्धी द्यावं आणि त्याने सद्बुद्धी द्यावं आणि एवढी म्हणून आपल्या जोखी गलती झाली याची माफी मागतो भगवान बाबा हनुमानजी महादेव आणि एवढं म्हणून आपल्या दोन